रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी.एन. साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम। आज मी परत खूप सुंदर आणि चांगल्या किमतीतला फ्लॅट दाखवतोय आणि फ्लॅटचं लोकेशन जर तुम्ही विचार केला तर जे 3 हात नाका आहे, 3 हात नाक्यापासून अगदी जवळ म्हणजे पप्पूचा ढाबापासून साधारणतः 10 मिनिटं चालत अंतरावरती रेडी टू मूव्ह अनयूज अनटच असणारा 750 कार्पेटचा फ्लॅट असणार आहे। ज्या बिल्डिंगमध्ये स्विमिंग पूल, क्लब हाऊस या कोणत्याही अमेनिटीज तुम्हाला नसणार आहे। लो 5 रुपये फुटाप्रमाणे मेंटेनन्स असणारा हा 750 कार्पेटचा फ्लॅट मी खरं तर दाखवतो। याच्यासोबत तुम्हाला कार पार्किंगही एक मिळणार आहे। अशाच पद्धतीचा हा 2 BHK फ्लॅट आहे। ज्या माणसांना लोकेशन जवळ पाहिजे, बाबा ठाण्यात 3 हात नाक्यापासून जवळ पाहिजे, घोडबंदर मला नको आहे आणि त्याच लोकांसाठी मला असं वाटतं सगळ्यात चांगल्या रेटमधला हा फ्लॅट असणार आहे, जो तुम्हाला मी आता दाखवण्याचा प्रयत्न करतोय। विशेष म्हणजे ज्यावेळेला आपण फ्लॅटच्या हॉलमध्ये उभे राहणार आहोत त्यावेळेला जर तुम्ही सरळ पुढे बघितलं तर तुम्हाला हे वागळे इस्टेटमध्ये वागळे इंडस्ट्री दिसते, ती दिसते। अधिक तुम्हाला पुढे हा डोंगर, आपला याचा डोंगर, हे सगळं डोंगर वगैरे तुम्हाला प्रॉपरली दिसतो। वागळे इस्टेटपासून पण जवळ असणारं, CM साहेबाच्या बंगल्यापासून पण जवळ असणारं खरं तर हे घर असेल। आणि घर जर तुम्ही बघितलं तर खरोखर खूप हवेशीर आणि लाईट चांगली आहे आणि प्रशस्त घर तुम्हाला नक्की जाणवेल। आणि जर आपण कंपासनं याचं बघितलं तर कंपासनं साऊथ ईस्ट असणारा हा फ्लॅट असणार आहे। बाहेर झाल्यानंतर साऊथ ईस्ट आहे, आतमध्ये त्यांना नॉर्थ वेस्ट आहे। जर तुम्ही समोर आलात तर तुम्ही बघू शकता त्या साईडला 2 फ्लॅट, अधिक ह्या साईडला पण 2 ते 3 फ्लॅटचं प्रावधान ऑलरेडी केलेलं आहे। आणि बिल्डिंग नवी कोरीच आहे, OC/CC आणि त्या सगळ्या गोष्टी ऑलरेडी झालेल्या आहेत, त्याच्यामुळे इथे त्याचंही टेन्शन घ्यायची काही गरज नाही। 2 लिफ्ट तुम्हाला ऑलरेडी ह्या बिल्डिंगमध्ये मिळणार आहेत। आणि तुम्ही बघू शकता हवा पण फ्लॅटमध्ये किती चांगली आहे आणि तुमच्या घराच्या पुढं 3 घरांना मिळून एवढी मोठी जागाही इथे उपलब्ध मिळणार आहे। ज्यावेळेला आपण घरामध्ये जाणार आहोत त्यावेळेला तुम्ही बघू शकता किती मोठा आणि किती प्रशस्त आणि चांगला हॉल तुम्हाला इथे मिळतो। हा फ्लॅट बिलकुल वापरलेला नाही किंवा बिलकुल काहीच नाही। आणि याच्यात विशेष म्हणजे तुम्हाला परत एक प्रॉपर अशी स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान पण केलेलं आहे। स्टँडिंग बाल्कनीमधनं जर तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला असं येऊरचं डोंगर वगैरे सुसज्ज असा चांगला नीटनेटका तुमच्या घरामध्ये दिसतो। आणि इकडनं जर आपण समजा ह्या साईडला जरी आलो तर तुम्हाला सगळा असा व्ह्यू, सुंदर असा व्ह्यू तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो। तर लोकेशनचा जे लोक मंडळ विचार करत असतील मला वाटतं त्यांच्यासाठी चांगला आहे। ठाणा स्टेशनपासून पण याला काय रोड क्रॉस करून पलीकडे गेले की तुम्ही ठाणा स्टेशन जवळ पोहोचणार आहात। तर असा हॉल आणि हॉलच्या नंतर तुम्ही इकडे बघू शकता किती डायनिंग मोठा स्पेस आहे। इथे तुम्हाला डायनिंगसाठी मोठी जागाही उपलब्ध आहे। आणि ह्याच्यासमोर इथं आल्यानंतर तुम्हाला इथं प्रॉपर असं किचन मिळतं, जे किचन तुम्ही बघू शकता किती प्रशस्त आणि किती मोठं आहे। हवा तुम्ही किचनमध्ये बघू शकता किती जास्त हवा तुम्हाला ह्या किचनमध्ये ऑलरेडी मिळते, कारण ही खिडकी उघडी ठेवल्यामुळं हवा तुम्हाला ह्या घरामध्ये खूप चांगली येते। आणि नंतर इकडे आल्यानंतर तुम्ही हा सेक्शन संपल्यानंतर आपण ज्यावेळेला इकडे येतो तर चांगलं मोठं बेडरूम आहे, जे तुम्ही फील करू शकता की खरोखर हे मोठं आणि चांगलं प्रशस्त बेडरूम आहे। इथे आल्यानंतर तुम्हाला इथे परत एक जागा आहे जी तुम्ही इथं कपाट बनवू शकता। अधिक ह्या साईडला जर तुम्ही आलात तर इथे तुम्हाला स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान ऑलरेडी आहे। ह्या स्टँडिंग बाल्कनीमध्ये उभं राहिल्यानंतर तुम्हाला समोर असा मोकळा व्ह्यू मात्र इथे नक्की मिळतो आणि इथे पण हवा मात्र तुम्हाला जाणवते। अशा पद्धतीचा हा बेडरूम आहे। आणि त्याच्यानंतर ज्यावेळेला आपण हा बेडरूम सोडून पुढच्या बेडरूमला जाणार आहोत तर तुम्हाला इथे वेगळ्या सिस्टम पद्धतीनं इथे एक तुम्हाला चांगलं असं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे। आणि नंतर तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला इथे एक ऑलरेडी ड्राय बाल्कनीसाठी स्पेस दिलेला आहे। आणि ड्राय बाल्कनीमध्ये आल्यानंतर आवाज बघा किती हवा वगैरे येते। ड्राय बाल्कनीतनं जर तुम्ही बघितलं तर इकडे तुम्हाला वागळे इंडस्ट्रीमध्ये जे कमर्शियल्स तयार होत आहेत किंवा जी IT इंडस्ट्री तयार होते, IT इंडस्ट्री तुम्हाला इथून अगदी जवळ अंतरावरती आहे। हा शेवटचा आपला बेडरूम असणार आहे। शेवटच्या बेडरूममध्ये सगळ्यात पहिलं तुम्हाला इथे बाथरूम, वॉशरूम, टॉयलेट एकही मिळतं, जे हेही नवं कोरं आणि टकाटक तसंच आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं हेही खूप सुंदर आहे। आणि नंतर हा तुमचा इथे परत ह्या साईडला हवा येण्यासाठी तुम्हाला इथं जर तुम्ही बघितलं तुमच्या बेडरूममधनं असं ग्रीन असं मस्त सुंदर असा व्ह्यू तुम्हाला जाणवतो। आणि समोर IT पार्क वगैरे जे काय आहे तुम्हाला तुमच्या घरामधनं प्रॉपरली दिसतं। त्याच्यानंतर हा तुमचा बेड आहे आणि बेडच्या नंतर ह्या साईडला जर आपण आलो तर इथे तुम्हाला प्रॉपर कपाट बनवण्यासाठी मोठी आणि प्रशस्त अशी चांगली जागा आहे। आणि नंतर इकडल्या ह्या साईडला ह्या खिडकीतनं तुम्हाला इथं पण एक स्टँडिंग बाल्कनीचं प्रावधान आहे, जिथून तुम्ही इकडं ग्रीनरी किंवा तुमचा डोंगराचा व्ह्यू तुम्हाला इकडनं प्रॉपरली असं मिळतो। अशा पद्धतीचा खूप हवेशीर आणि चांगल्या उजेडाचा हा 2 BHKचा फ्लॅट आहे। आणि याची किंमतही खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची 1,40,00,000 रुपये ऑल इन्क्लुडिंग स्टॅम्प ड्युटी, रजिस्ट्रेशन, फ्लॅट कॉस्ट आणि एक पार्किंग आपल्याला ह्या फ्लॅटमध्ये मिळणार आहे। 1,40,00,000 ही किंमत जर तशी बघितली आपण तर ह्या लोकेशन वाईज खूप सुंदर आणि चांगली किंमत आहे। ज्यांना घोडबंदर रोड इतक्या लांब जायचं नाही, त्यांच्यासाठी इतक्या लांब जाऊ शकत नाही, आपल्याला इकडेच पाहिजे, त्यांच्यासाठी हा फ्लॅट अनयूज अनटच कोरा आपण घेऊन आलेलो आहे। जर हा फ्लॅट कोणाला बघायचा असेल तर मला फोन करा, मी हा फ्लॅट नक्की दाखवेन। ह्या लोकेशनला इंटरेस्ट असेल त्यांच्यासाठी हा फ्लॅट नक्की चांगला असू शकतो। आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आमचं काम कसं चाललं आहे ते, आणि आम्हाला सबस्क्रायबर्स करा, इन्स्टाला फॉलो करा, यूट्यूबला
जास्तीत जास्त घरं बघा, हीच मी तुम्हाला सगळ्यांना हात जोडून नम्र विनंती करतो. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.